पालघर जिल्ह्यातील माहीम ग्रामपंचायतीमध्ये मोठा गैरव्यवहार उघडकीस आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। माहीम ग्रामपंचायतीकडून जारी करण्यात आलेल्या कार्यारंभ आदेशामध्ये 5 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम मंजूर करण्यात आले होते। मात्र प्रत्यक्ष पाहणी दरम्यान ग्रामपंचायत सदस्य सुनील राऊत आणि ग्रामस्थांनी गंभीर विसंगती उघड केली। ज्या झेडपी शाळा आगर माहीम येथे सीसीटीव्ही बसवण्याचा स्पष्ट उल्लेख आदेशात आहे, त्या ठिकाणी एकही कॅमेरा बसवण्यात आला नाही। पण आश्चर्याची बाब म्हणजे त्या कामाचे बिल आधीच तयार करण्यात आले आहे। पुढील तपासात फेब्रुवारी महिन्याच्या ग्रामपंचायतीच्या जमा खर्च अहवालामध्येही झेडपी शाळा आगर माहीम याच नावाचा उल्लेख आढळून आला। म्हणजेच कागदोपत्री काम पूर्ण दाखवून आर्थिक व्यवहार केल्याचा संशय अधिक गडद झाला आहे। यावत ग्रामसेवक नवनाथ थेटे यांना विचारले असता त्यांनी स्टाफ कडून चुकून नाव टाकले गेले असे स्पष्टीकरण दिले। तसेच काम करणाऱ्या व्यक्तींना गोंधळ झाल्यामुळे कॅमेरे झेडपी शाळा माहीम क्रमांक 1 येथे बसवण्यात आले असेही सांगितले। मात्र येथे मोठा प्रश्न निर्माण होतो की प्रत्यक्ष पडताळणी न करता बिल कसे तयार झाले। आदेशात स्पष्ट नाव असताना त्या शाळेत काम का झाले नाही आणि चुकीच्या ठिकाणी काम होऊनही पेमेंट कसे करण्यात आले। ग्रामपंचायत सदस्य सुनील राऊत यांनी आरोप केला आहे की हा प्रकार मुद्दाम आणि नियोजनपूर्वक करण्यात आला असून हा गंभीर आर्थिक गैरव्यवहार आहे। आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार, जबाबदार कोण आणि या कथित भ्रष्टाचाराचा तपास होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।